बंकिमचंद्र चटर्जींनी केलेली आहे, चट्टोपाध्यायांनी केलेली आहे। ही रचना कधीची होती? 1875 ची होती। त्याला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत। हे प्रकाशन कधी झालेलं आहे? तर 1882 साली झाले आहे। पुन्हा रिपीट करतोय आनंद भट या कादंबरीमध्ये। ही भाषा कुठली होती? तर संस्कृत भाषा होती, पण मिश्रित अशी बंगाली भाषा आपली जी आहे, या बंकिमचंद्र चटर्जीने चट्टोपाध्यायांनी या वंदे मातरमला दुर्गा माता, लक्ष्मी माता आणि ज्ञानदायिनी सरस्वती स्वरूपामध्ये म्हटलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। या गीतांचा भावार्थ काय आहे? वंदे मातरम गीताचा भावार्थ काय आहे? तर ह्या भारत मातेची पूजा जी आहे ती अशी मूर्ती जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, हिरव्यागार शेतफळांनी नटलेली। आज जर आपण पाहिलं की देशाच्या अगदी टोकापासून काश्मीर पासून ते अगदी कन्याकुमारी पर्यंत आपल्या देशामध्ये विविध ऋतूंमध्ये विविध प्रकारची फळं आणि फुलं आपल्याला मिळत असतात। हे काय आहे रे? तर आपला देश जो आहे तो निसर्गाने नटलेला आहे आणि त्यामुळे आपल्या या सभोवताली जे निसर्ग आहे त्याचं जतन केलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे। आज मी खास अभिमानाने सांगेल की ही जी वृक्षवल्ली आहे या ITI मध्ये आपण सर्वांनी जतन केलेली आहे। मला त्याचा सार्थ अभिमान आहे। खरोखरच या भारत मातेची तुम्ही पूजा करतायत असं मला म्हणायला हरकत नाही। हे सौंदर्य आहे, हे पवित्रता आहे, हे संपत्तीने भरलेलं सगळं ठिकाण आहे असंही मला खास सांगता येईल। याचबरोबर फक्त निसर्गच आहे का? तर नाही मित्रांनो, त्या हिमालयापासून उगम पावलेल्या नद्या ज्या आहेत त्या अगदी वेगवेगळ्या समुद्राला मिळतात, महासागराला मिळतात। त्या नद्या सुद्धा आपल्या या भारत मातेच्या भूमीसाठी कार्य करीत आहेत आणि त्यांना सुद्धा वंदन आहे असंही आपल्याला म्हणता येईल। हे गीत ऐकताना आज आपण पाहतोय की आपल्या अंगावर शहारे येतात आणि हृदयामध्ये देशप्रेमाची आग जी आहे ती पेटत असते। आणि म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य चळवळीतील भूमिका जी आहे ती आपण घेतलेली होती। त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी सत्याग्रहाचा इतकाच शक्तिशाली मंत्र जर कोणता दिला असेल तर तो म्हणजे वंदे मातरम। बंगालची फाळणी झाली आपण 1905 साली, त्यावेळेला सुद्धा अनेक आंदोलनं झाली। त्याच्यामध्ये विद्यार्थी आंदोलन असेल, शेतकरी चळवळ असेल, कामगारांचे प्रश्न असतील, क्रांतिकारांमध्ये सभा झाल्या, त्याच्यामध्ये जर भूमिका जर बजावली असेल ती म्हणजे वंदे मातरम यांनी बजावलेली आहे। आज आपल्या देशासमोर ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेलं आहे, उदाहरणार्थ लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्वांनी ह्या वंदे मातरम प्रेरणेला मंत्र दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। जेव्हा आपण हुकुमशाहीने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, लोकांनी छाती पुढे आणून असं म्हटलेलं आहे वंदे मातरम। अशा प्रकारचा जयघोष जो आहे तो झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल।